रामकृष्ण. दृष्टांत ते सिद्धांत भाग 18. दृष्टांत ते सिद्धांत या मालिकेमध्ये आता आपण श्रवण करत आहात. आपल्याला माहिती आहे गेल्या 17 भागामध्ये विचार करत असताना आपण एखादी गोष्ट, एखादी पौराणिक कथा, एखादी काल्पनिक कथा, एखादी खरीखुरी कथा, एखादी व्यवहारातली कथा, त्या कथेला आपल्या समोर ठेवून खरा सिद्धांत त्या कथेमागचा, त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला जो पटवून घ्यायचा आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचा हा दृष्टांत ते सिद्धांत 18वा भाग. आणि या भागामध्ये आज चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या एका प्रमाणाची आठवण होते आणि नेमका त्याच प्रमाणावर आज आपल्याला चिंतन करायचं आहे. एक कथा दृष्टांत बघायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्यांचा. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्यांचा. म्हणून या संग खोटा त्यांचं. द्रव्याच्या लागे कळी काळाचा लाग, द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्यांचा. हे जे तुकोबारांचं प्रमाण आहे याला जर आपण सिद्धांत असं म्हटलं तर तुकोबाराय असं म्हणतात, द्रव्य म्हणजे काय? धन दौलत. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग. द्रव्य किती अनर्थकारक आहे. चुकीच्या मार्गाने मिळालेलं द्रव्य किंवा द्रव्याच्या हव्यासापोटी द्रव्याच्या मागे लागल्यानं काय होतं? त्याच्या मागे कळी काळ लागतो आणि म्हणून त्याचा संग हा खोटा आहे. म्हणून या संग खोटा त्याचा. आता द्रव्य माणसाने मिळवावं की मिळू नये? अनेक शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, ग्रंथांमध्ये द्रव्य किती अनर्थकारक आहे सांगितलं महाराज. द्रव्य अनर्थकारक आहे. द्रव्याने अनेक अनर्थ होतात, परंतु द्रव्याने पुण्य सुद्धा संपादन करता येते, नाही का? द्रव्य नसलं आपल्याला तीर्थयात्रा करता येत नाही, दान धर्म करता येत नाही, दुसऱ्याची मदत करता येत नाही. हा फायदा पण आहे ना द्रव्याचा. म्हणून माणसाने द्रव्य कमावत असताना, म्हणजे धन दौलत कमावत असताना, ते आपण कुठल्या इच्छेने कमावतो, त्याचं कसा आपण खर्च करतो याला जास्त महत्व आहे. तुकोबाराय म्हणतात, द्रव्य तुम्ही द्रव्याच्या मागे लागलात, द्रव्याचा हव्यास केला तर एक लक्षात ठेवा, चुकीच्या वाम मार्गाच्या द्रव्याच्या मागे जर लागलात, द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याच. कसा खोटा संघ आहे आणि कसा कळी काळाचा लाग त्याच्या पाठीमागे आहे हे एका दृष्टांताने आपल्याला पटवून घ्यायचं आहे. तर पहिले दृष्टांत सांगतो आणि मग आणखी चिंतन करू. दृष्टांत असा आहे, चार चोर असतात. किती चोर? 4. कमी झाले नाही का? पण सोबत 4 चोर आहेत आणि हे 4 चोर सामूहिकपणे चोरी करतात. सामूहिक चोरी. हो. पूर्वीचे काळ, पूर्वीचा राजवाडा, पूर्वीचे गावातली पाटीलकी, मोठमोठे वाडे. एकदा या 4ही चोरांनी प्लॅनिंग केलं की आज आपण आपल्या गावातल्या श्रीमंत पाटलाच्या घरी चोरी करू. आणि एकदा प्लॅनिंग केलं की ते सक्सेस व्हायला काही वेळ नाही, कारण ते जातीचे चोर ना. हो, जातीचे चोर. जातीवंत चोरांनी ठरवलं की आज आपल्याला इथे चोरी करायची आहे. झालं, गावातल्या पाटलाच्या घरी चोरी केली. चोरी काय 100, 1000, 2000, 3000ची चोरी आहे का? कॅश नाही, रोख नाही, रोख रक्कम नाही,
अहो सोनं चांदी जवाहर मोती 1-1.5 किलो सोनं, आणि हे 1.5 किलो सोनं घेऊन चोरांनी 1.5 किलो सोन्याची चोरी केली. आणि हे चोर चोरी करून ते सोनं घेऊन गावाच्या बाहेर दूर अशा ठिकाणी गेले. आणि मग तिथे गेल्यानंतर झाला तर चोरी, रात्रीची वेळ, चोरी केली, घेऊन पळाले. या गावावरून त्या गावात, त्या गावावरून त्या गावात, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे गेलेत. आणि असे एका गावाच्या बाजूला जाऊन बसलेत दुसऱ्या दिवशी दूरवर असं. आणि मग ते चारही चोर बसले आणि गप्पा करायला लागले. का रे कशी चोरी झाली? छान झाली, छान झाली. मोजून घ्यायचं का सर्व? मोजून. मग अंदाज सुरू झाला, हे 10 तोळे, हे 20 तोळे, हे एवढं एवढं. मग अंदाज आला की नाही जवळपास 1.5 किलो सोनं आहे. आता आजच्या सोन्याच्या भावानं करायचं का? कशाला भानगडीत पडता? आपल्याला काय करायचं? करोडचं असेल, 2 करोडचं असेल, 4 करोडचं असेल, दृष्टांतातलं सोनं, दृष्टांतातले चोर. आपल्याला जायचं सिद्धांताकडे. अर्थात करोडो रुपयाचं सोनं, 1.5 किलो सोनं असेल, काय असेल ते. मग असं चोरांमधला सुद्धा विवेक जागृत झाला दिसतो. चोर म्हणतात, का रे देवाच्या कृपेने आपली चोरी पकडल्या गेली नाही, एवढं आपल्याला सोनं म्हणजे एवढं द्रव्य आपल्याला मिळालं, काय काय करायचं नाही? काही नाही म्हणे, जरा गोडधोड होऊ दे ना. बरं एक काम करा, तुम्ही 2 जण जा गावात आणि हलवायाकडून जरा पेढे घेऊन या. हलवायाकडून पेढे घेऊन या आणि ते पेढे आल्यानंतर आपण खाऊ. नंतर आपण आपलं जेवण खावण काय करू, नंतर वाटप करून घेऊ. ठीक आहे, पेढे आपण आपल्या देवाला दाखवू आणि खाऊन घेऊ. बरं बरं ठीक आहे, 2 जण तुम्ही या द्रव्याजवळ बसा आणि 2 आम्ही पेढे घेऊन येतो. गेले 2 जण पेढे आणायला गेले. आता हे 2 चोर पेढे आणायला गेल्यानंतर 2 चोर ज्या सोनं नाण्याजवळ बसले होते त्यांच्या मनात असं यायला लागलं की का रे आपण आता या सोन्यामध्ये, या द्रव्यामध्ये किती जण भागीदार आहोत? म्हणे 4 जण. अच्छा, म्हणजे याचे 4 हिस्से होतील. हो हो. तिकडे ते 2 पेढे आणायला गेले, त्यांच्याही मनात असं आलं की आपण याच्यात किती भागीदार आहोत? म्हणे 4. का रे ते 2 नसले, आपण 2 असले तर आपल्याला अर्धर देईल नाही? हो म्हणे. मग एक काम करायचं का, पेढे घेऊन त्या पेढ्यामध्ये विष टाकू आणि विष टाकलेले पेढे यांना खायला देऊ. 2 गेल्या गेल्या म्हणजे हे मरून जातील आणि मग त्या सोन्यामध्ये 4 हिस्से न होता 2 हिस्से होतील. काय द्रव्याच्या मागे काही काळाचा लाग. द्रव्याच्या आशेने याला असं वाटायला लागलं 4 हिस्से न करता 2 व्हावे. ठरलं यांचं. यांनी पेढे घेतले, पेढ्यामध्ये विष टाकलं आणि आले. हे वाटच बघत होते इकडे. यांनी जसा प्लॅन केला तसा त्याही 2 प्लॅन केला. म्हणजे का रे 4 वाटल्यापेक्षा 2 वाटलं तर बरं होईल. मग काय करायचं, काय प्लॅन? काही नाही, हे 2 जे पेढे आणायला गेले ना, ते आले की त्यांना सांगू आपण या विहिरीचं जरा पाणी शेंदून आणा, पाणी लागल ना. हो ते आणतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि ते पाणी आणायला गेले की त्यांना विहिरीत ढकलून देऊ आणि वरून दगड टाकून मारून टाकू. चांगला प्लॅन आहे. हो, म्हणजे 4 हिस्सा नव्हता 2 होईल. आणि म्हणजे समजा 2 करोडचा माल असेल तर 50-50 लाख न होता आपल्याला 1-1 करोड मिळेल 2. ठरलं. आता यांचाही प्लॅन झाला, यांचाही प्लॅन झाला. आता यांनी पेढे आणले, पेढे ठेवले. लगेच या 2 सांगितलं, जा रे तुम्ही जरा पाणी घेऊन या. बरोबर ठीक आहे म्हणे. 2 जण पाणी आणायला गेले विहिरीवर. जसे यांनी विहिरीतून पाणी काढायला सुरुवात केली तसं त्या 2 या 2 विहिरीत ढकलून दिलं. 2 दगड टाकले आणि त्यांना मारून टाकले. कोणाला? पेढे ज्यांनी आणले त्याला. 2 गेले. आता काय झालं? आता त्या द्रव्यावरती 4 नाही तर 2 हिस्सा झाला. 2 आले आनंदाने आणि आता त्यांना वाटलं आता आपल्या 2 हिस्सा आहे. आणलेले पेढे खायला घेतले. आता पेढ्यात विष होतं यांना काय माहिती. यांनी त्या स्वीटला, त्या पेढ्याला खाल्लं महाराज. आणि 2 एवढं विष त्यांनी भरलं होतं की पेढा तोंडात घेतल्या घेतल्याच मेले महाराज. हेही मेले, तेही मेले. काय झालं?
की जे द्रव्य चोरून आणलं ते द्रव्य 4 हिस्से झाले असते ना व्यवस्थित, पण नाही, कारण द्रव्य हे अनर्थकारक आहे. त्या दोघांनाही मिळालं नाही, या दोघांनाही मिळालं नाही. तुकोबराय तेच म्हणतात, या द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग आहे. द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग. म्हणून या संघ खोटा त्याच, म्हणून या संघ खोटा त्याच. म्हणून असा खोटा मिथ्या चुकीचा संघ या द्रव्याचा करू नका बाबा रे. द्रव्यामुळे प्राण सुद्धा जाऊ शकतात, द्रव्यामुळे मोठी हानी होऊ शकते. म्हणून धन द्रव्य दौलत कमवा, पण कशी? तुकोबाराय म्हणतात तशी. जोडोनी या धन उत्तम व्यवहारी, जोडोनी या धन उत्तम व्यवहारी. उदास विचारे वेचकारी, उदास विचारे वेचकारी. जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार करा. आपला प्रामाणिक धंदा करा, नोकरी करा, शेती करा. आणि उदास विचारे बेच करी, आणि त्याचा संचय करत असता कुठंतरी त्याचा खर्च सुद्धा करता आला पाहिजे. आध्यात्मिक धार्मिक मदत यामध्ये सुद्धा तो पैसा लागला गेला पाहिजे. आणि वाम मार्गाने पैसा न कमावता तो प्रामाणिकपणे पैसा आपल्याला जर मिळत असेल तर त्या पैशाचा उपयोग जशा आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या संसारासाठी आपण करायचा, तसं त्यातून भगवत कर्मासाठी, पुण्य कर्मासाठी काहीतरी केल्या गेलं पाहिजे, ही भावना मनात असली पाहिजे. अन्यथा तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग. म्हणून या संघ खोटा त्याचा, म्हणून या संघ खोटा त्याचा. म्हणून द्रव्याच्या मागे कळीकाळ लागतो, म्हणून त्या द्रव्याचा तसा संघ करू नका, खोटा संघ करू नका, वाम मार्गाने द्रव्य कमवण्याचा प्रयत्न करू नका. हेच तुकोबाराय या सिद्धांतामध्ये सांगतात. आणि या सिद्धांत पटवून देण्यासाठी आपल्या समोर 4 चोराची कथा आपल्याला सांगितली. आपल्याला त्या कथेतून, त्या दृष्टांतातून, त्या गोष्टीतून सिद्धांत कळला असावा. आज दृष्टांत आणि सिद्धांत 18व्या भागामध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन दृष्टांत आणि सिद्धांत घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.